मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी कविता 8 कोणापासून काय घ्यावे. चला मुलांनो, आज आपण कोणापासून काय घ्यावे ही कविता पाहणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत नीलम मानगावे. प्रथम आपण ही कविता वाचून घेऊयात. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून दिव्य घेऊया कांती, फुलापासून गंध घेऊया कोकिळे कडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, प्रभातकाळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया. या कवितेत कवयित्री नीलम मानगावे या निसर्गामध्ये असणाऱ्या विविध गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काय काय देतात ते आपल्याला सांगत आहेत. निसर्गात कोणकोणत्या गोष्टी असतात बरं? सूर्य, चंद्र, तारे, फुले, झरा, झाड, माती, ढग, सकाळ, संध्याकाळ अशा विविध गोष्टी असतात, हो की नाही? त्याच कवयित्रीने सांगितल्या आहेत की या गोष्टी आपल्याला काय काय शिकवून जातात बरं. तर पहिला पॅरेग्राफ आपण पाहूया. सूर्यापासून रंग घेऊया म्हणजेच काय? तर सूर्य आपल्याला विविध रंग देत असतो. बघा चित्रात काय दिसतंय? चित्रात दिसतंय की नाही की सूर्यामुळं कसे वेगवेगळे रंग भरले गेले आहेत. हिरवा रंग, फुला पानांचे वेगवेगळे रंग, आजूबाजूला किती छान वातावरण झालंय, हो की नाही? तसंच सूर्यापासून आपण काय घेतलं पाहिजे की आपण सुद्धा असं राहिलं पाहिजे. आपण सुद्धा प्रत्येकाच्या जीवनात रंग भरता आला पाहिजे, चांगलं वागून, चांगलं बोलून, हो की नाही? चंद्रापासून शांती म्हणजेच काय मिळतं? चंद्र आपल्याला काय देतो? शीतलता देतो. चंद्राकडे पाहिलं तरी आपल्याला मनाला शांतता लाभते, शांत वाटतं, मन प्रसन्न होतं. असा हा चंद्रापासून आपल्याला काय मिळतं? शांतता मिळते. म्हणजेच आपण चंद्रापासून शांती घ्यावी असं कवयित्री सांगते. पुढे चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून दिव्य घेऊया कांती. दिव्य म्हणजे काय? हेवनली, तेजस्वी. आणि कांती म्हणजे काय? ग्लोरी, कांती. म्हणजे जसेच तारे आकाशात चमचम करतात, दिव्य असतात, खूप तेजस्वी असतात ते तारे, त्याचप्रमाणे आपण आपली प्रगती करून, आपण चांगलं शिकून, चांगलं वागण्यामुळे आपली प्रगती केली पाहिजे आणि आपण जीवनात पुढे गेलं पाहिजे. आपण पण त्यांच्यासारखंच चमकलं पाहिजे असं तारे आपल्याला संदेश देतात. चमचमणाऱ्या या ताऱ्यांपासून दिव्य तेज घ्यावे असं आपल्याला ही कवयित्री सांगत आहे. फुलांपासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणे. फुलांपासून काय घ्यायचं आहे आपल्याला? तर गंध घ्यायचा आहे. जर का आपण फुलं ही कोणाला आवडत नाही असं आहे का? तर नाही, सगळ्यांनाच फुलं खूप आवडतात. तर ह्या फुलांपासून आपल्याला गंध घ्यायचा आहे. स्मेल, गंध मीन्स स्मेल. फुलं ज्याप्रमाणे आपला सुगंध सगळीकडे पसरवतात त्याचप्रमाणे आपणही तसा वागून आपला कीर्तीचा सुवास, कीर्तीचा सुगंध सगळीकडं पसरवला पाहिजे. कोकिळेकडून गाणे. कोकिळा गाते ते सर्वांनाच आवडतं, हो की नाही? कोकिळा जेव्हा पाऊस पडतो आणि गाणे गाते तर तिचं ते गाणं ऐकायला किती मधुर, प्रसन्न वाटतं. तशीच आपली वाणीही आपण मधुर ठेवली पाहिजे, ज्यामुळे आपल्याकडं येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपलं बोलणं ऐकून आणखीन आपल्याकडे बोलतं झाली पाहिजे. असं आपलं बोलणं असलं पाहिजे. हे आपण कोकिळेकडून शिकलो. पुढे बघा, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने. नवे तराने म्हणजे काय? म्युझिकल ट्यून. तर झुळझुळणारा जो झरा असतो तो सतत वाहत असतो, तो कधीही थांबत नाही. त्याचप्रमाणे आपलं जीवनही, आपले जग कुठलेही
सुखदुःखाचे प्रसंग असले तरी आपण सतत पुढं जात राहिलं पाहिजे असं आपल्याला हे झरा सांगत असतो. म्हणजेच काय तर झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यापासून आपण नवनवीन तराने घेत असतो आणि आपण त्याच्याकडून खूप छान शिकवण आपल्याला मिळत असते, हो की नाही. त्याच्या पुढचं बघा, झाडापासून घेऊ सावली. झाडापासून आपल्याला काय मिळते? सावली मिळते. जेव्हा आपण कधी उन्हातून जर का आलो तर एखाद्या झाडाखाली आपण सावलीखाली थांबलो तर किती छान वाटतं, शांत थंड, हो की नाही. आणि ती सावली आपल्याला हवीशी वाटते. तसंच म्हणजेच आपल्याला झाड आपल्याला शीतलता देतात, हो की नाही. पुढे बघा, माती आपल्याला काय सांगते? जगण्याची ऊर्जा देते. म्हणजेच मातीत कुठलंही आपण बीज रोवलं तर ते बीज ऊर्जा देतं. त्याच्यामुळे काय मिळतं? बीजपासून झाड तयार होतं आणि त्या झाडांपासून आपल्याला अन्न, फुलं सगळंच मिळतं, हो की नाही. म्हणजेच ही माती आपल्याला काय देत आहे? जगण्याची ऊर्जा देत आहे. त्याच्या पुढे गडगडणाऱ्या ढगांपासून काय म्हणतात? ते ढगांपासून जीवन गाणं घ्यायला सांगते एक कवयित्री. जीवन गाणं घ्यायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे? तर जर का पाऊस पडला तरच आपल्याला शेतकरी शेतात अन्न पिकवू शकेल, धान्य पिकवू शकेल, हो की नाही. म्हणजेच हे जीवनाचं गाणं हे सदैव अहोरात्र चालू आहे. मातीत बीज उगवतं, पाऊस पडल्यामुळं काय होतं? धान्य उगवतं. म्हणजेच हे काय आहे? हे जे निसर्ग आहे तो आपल्याला काय करत असतो? सदैव परोपकार करायला शिकवत असतो. दुसऱ्यांना देण्याची वृत्ती ही शिकवत असतो, हो की नाही. आयुष्य कसे परोपकारी असावे ही शिकवण तो देत असतो. प्रभात काळी एक शिकूया, जगवीत जीव जगूया. म्हणजे बघा, प्रभात काळी काय होतं? सूर्य उगवल्यामुळं झाडे उगवतात, हो की नाही. म्हणजेच काय होतं? तर झाडे उगवल्यामुळे आपल्याला सगळीकडे प्रसन्नता दिसते. ऊन आल्यामुळे सगळे जीव त्याच्यावर जगत असतात, हो की नाही. म्हणजेच प्रभात काळी काय करतात? जीवन जगवूया, जगवीत जीव जगूया असं म्हटलं आहे. आणि संध्याकाळ होत आली की मग काय होतं? सगळे थकलेले असतात, शिनलेले असतात. त्याच्यामुळं मग सगळे मुलं जेव्हा शाळेतून सुटतात त्याच्यानंतर ते सगळे खेळण्यासाठी एकत्र जमूयात, हसूयात, खेळूयात असं ते म्हणत आहेत. म्हणजेच काय मुलांनो, निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काही ना काही शिकवत असते, हो की नाही. मग तशीच गोष्ट आपण घेतली पाहिजे. आपल्याला प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्यासाठी मिळत असतं. फक्त आपण ते पाहणं गरजेचं असतं, हो की नाही. चला पुन्हा भेटूया. थँक्यू.